पितृपक्षामध्ये केली जाणारी किंवा श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी ही तांदळाची खीर इतक्या सोप्या पद्धतीत बनवली आहे। अवघ्या 10च मिनिटात ही खीर तुमच्या ताटामध्ये असणार आहे। साधी सोपी पद्धत तुम्ही आजपर्यंत पाहिलेली नसणार आहे। अर्धा कप तांदूळ मी वेगळा शिजवून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये तो घालून त्यामध्ये असे खोबऱ्याचे काप, जायफळ, विलायची या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे। आता थोडेसे तूप घालून त्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घालून लगेच दूध घालून घ्यायचे आहे आणि तयार जे वाटण आहे त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ही पेस्ट जास्त पातळ करून घ्यायची, म्हणजे अजिबात खिरीमध्ये गुठळ्या होत नाहीत। खूप साधी सोपी पद्धत आहे। खोबऱ्याचे तुकडे राहिलेले नाहीत। पटकन आपली खीर ही ठीक होणार आहे आणि लगेच तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये साखर ॲड करा। यामध्ये जायफळ, वेलची पूड आपण आधीच घातलेली आहे। तर ही खीर मंद आचेवर आपल्याला 5 ते 7 मिनिट उकळून घ्यायची आहे आणि आपली ही सुपर टेस्टी खीर तयार।